नमस्कार मंडळी, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे रोजच्या जेवणामध्ये आवडीने खाल्ल्या जाणारी पौष्टिक अशी चवीला खूप छान लागणारी तिळाची चटणी मी दाखवणार आहे. रेसिपी संपूर्ण बघा. छोटीशी रेसिपी आहे पण चटणी तुम्ही बनवून ठेवल्यानंतर महिनाभर सुद्धा टिकते. एवढी छान ही चटणी लागते. पौष्टिक तर आहे, बनवायला सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. तिळाची चटणी बनवण्यासाठी वजनाने म्हणाल तर हे 200 ग्राम तीळ आहे आणि यामध्ये तिखट मिरची मी कमी घेतलेली आहे. ही जी बारीक आहे छोटी, तर ही तिखट आहे आणि ही कलरची मिरची आहे. चवीला चांगली लागते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सर्व तिखट मिरची घेऊ शकता. एक लसणाचा पूर्ण मोठा मी इथे सर्व सोलून घेतलेला आहे. 10 ते 20 पाकळ्या आहेत आणि तीळ कच्चेच आहेत. लसूणही आपण भाजलेला नाही आणि मिरची सुद्धा आपण भाजलेली नाही. ही कुठलेही जिन्नस आपल्याला भाजवायचं नाहीये. भाजलेल्या तिळाची चटणी पण खूप छान लागते, खमंग लागते. पण बिना भाजलेल्या तिळाची चटणी पण खूप पौष्टिक आणि सात्विक आहे. चवीपुरते इथे मीठ लागणार आहे. तर हे सर्व साहित्य जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक करायचे आहे. तर आता आपल्याला ही चटणी किती बारीक करायची इथे मी दाखवणार आहे. अर्थ आहे की ते कच्चे वेगळे लागतात आणि भाजल्यानंतर त्याची चव पूर्ण वेगळी लागते. तसंच ही तिळाची जी चटणी आपण करणार आहे पौष्टिक तर आहे पण चवीला खूप छान लागते. लसूण घातलेला आहे, तीळ घातलेले आहेत आणि आता आपल्याला घालायच्या आहे मिरच्या. तर मिरच्या मी एका मिरचीचे असे 2-2 तुकडे करून टाकते. ही कलरची मिरची आहे पण चवीला खूप छान आहे. या मिरचीचं नाव चपाटा मिरची आहे. अशी चपटी असते आणि खूप मोठी पण असते. यापेक्षा काही ह्या आकाराच्या असतात, ते खूप मोठ्या पण असतात. कलर तर येतोच पण चवीला ही मिरची छान असते. एका मिरचीचे 2-2 तुकडे केले तर आपल्याला व्यवस्थित ते पटकन बारीकही होतात आणि मिक्स व्हायला आपल्याला ते सोपं जातं. नाही बारीक केले तुकडे तुम्ही तरी सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवल्यानंतर मिरची बारीक होणारच आहे. पण हे कापायचं दुसरंही कारण एक असं आहे की कापल्यानंतर मिरची खराब असेल तर आपल्याला बाजूला टाकता येईल. हाच एक उद्देश आहे, बाकी काही नाही. असं कापल्यानंतर लगेच कळतं की मिरची खराब आहे की चांगली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सर्व साहित्य जिन्नस आपण टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचंय पण आधी आपल्याला हे फिरवून घ्यायचंय, त्यानंतर आपण मीठ घालू. कारण असं जर मीठ टाकलं तर अंदाज आपला कमी जास्त होऊ शकतो. इतपत हे फिरवून घेतलेली आहे, एकदम बारीक केलेली. लसणामुळे हे बघा तीळ आणि मिरची एकदम ओलसर झालेले आहेत आणि एवढा छान या लसणाचा वास याच्यामध्ये सुटलेला आहे. आता घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ सांभाळूनच घालायचं आहे. भांड्यामध्ये वाटलेला जो पदार्थ असतो तो आपल्याला चटणी असेल किंवा असं वाटण असेल, जर मीठ घालायचं असेल तर आपल्याला कळत नाही. तर वाटणामध्ये मीठ आपण बाहेर घालू शकतो पण चटणीमध्ये आपल्याला याच्यामध्ये फिरवून घ्यावं लागेल. त्यापेक्षा थोडंसं मीठ घाला, त्यानंतर फिरवून घ्या, त्यानंतर तुम्ही थोडीशी चव घ्या आणि लागत असेल तर मीठ वरून परत तुम्ही थोडंसं टाकून आणि परत फिरवून घ्या. आता हे आपल्याला मीठ घातल्यानंतर परत फिरवून घ्यायचंय व्यवस्थित. एकही थेंब पाणी न घालता चटणी मिक्स करत करत आपण परत परत ही फिरवून घेतलेली आहे. लसणामुळे एकदम ओलसर ही चटणी होते आणि चवीला एकदम छान ही चटणी लागते. या पद्धतीने चटणी तुम्ही बनवली तर महिनाभर सुद्धा चटणी अजिबात खराब होत नाही. जेवताना आपण त्यावरती थोडंसं तेल घेऊन आणि खाल्लं तर अतिशय छान ही चटणी लागते. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, वरण भात जेवणाबरोबर ही चटणी पौष्टिक 2 चमचे आपण नक्कीच रोज खाऊ शकतो. अशी ही पौष्टिक चटणी आहे तिळाची. या पद्धतीने नक्की करून बघा. मस्त खमंग वास त्या चटणीचा इथे सुटलेला आहे. महिनाभर सुद्धा ही चटणी छान राहते. नक्की करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा आणि रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे नॉनव्हेज, व्हेज पदार्थ आहेत. त्यातला एखादा पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडू शकतो. करून बघा. तुमचे कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.